गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण बॉलर अर्थातच मोनू गोलंदाजीचं नेतृत्व करतील. मोनू पहिलं षटक. आवाज वाढव रे, आवाज वाढव. तो पण थांबत नाही, थोडा आवाज वाढव रे. बोल अंपायर तो पण बोलत नाही, तो पण धावून घे. अंपायर दिसत नाही, धावून घे. फलंदाजी करत असताना प्रत्येक फलंदाजांनी नोंद करून घ्यायची आहे की मैदानामध्ये आपण फटके खेळाल तर झाडाला चेंडू आदळून मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण धावा या धावून काढायचे आहेत. अंपायर तुम्हाला डिसिजन कळवतील नक्कीच. बॉल मैदानात कोणत्याही झाडाला लागून आला तर आपण धावून घ्यायचंय. पंच तुम्हाला त्यांचा निर्णय कळवतील. वळूया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. जॉगिंग ट्रॅकच्या आतमध्ये सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसतील. पहिलं षटक घेऊन मोनू. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा होता. पहिला चेंडू पायावरती बॅटची काढा लागून चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकच धाव. एका धावेने खातं उघडलंय. यावेळेस मात्र प्रथमेशला चेंडू फेस करावा लागला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, मात्र अंगाचा वेध घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून गोशंकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. 2 चेंडू 2 धावा खर्च केलेत म्हणून आतापर्यंत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. इथे मात्र आकुड पद्धतीचा चेंडू खूपच लांब आपटला. चेंडूने उसळी घेतली. वाईड बॉल. पंचांनी 1 फॉर द ओव्हरचा इशारा केलाय गोलंदाज मोनूला. या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते, ती म्हणजे 3. यानंतरचा होणारा सामना शेवटचा सामना महावीर 11 शिवडी विरुद्ध निधी 11 नायगाव. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. यानंतर लगेचच आपला सामना होईल. वळूया मॅचच्या दिशेने. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोनू. फुलर लाईनचा चेंडू. टप्पा काही ओळखू शकले नाही फलंदाज प्रथमेश. बीट केलंय. डॉट चेंडूची सांगता. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा. फुलर लाईनचा चेंडू. हलक्या हाताने खेळलेला फटका. आतापर्यंत 4 चेंडू 4 धावा झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. ओव्हर क्रमांक 1चं षटक आपण पाहतोय. पाचवा चेंडू अर्थात आकाश जांगेड फेस करतील मोनूला. फुल टॉस चेंडू होता. बॅटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. 1 टू गोचा इशारा पंचांचा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. बॉल टू बॉल स्कोर आपल्याला असं पाहायला मिळतं धाव फलकावरती. 5 चेंडू 5 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोनू. इथे मात्र बॅकफुट लावून पंच केलाय.
पॉइंटच्या डोक्यावरून धावा मिळतील 6. पहिला षटकार आकाश जांगेडच्या बॅट मधून मोठा प्रहार. पहिला चेंडू घेऊन रत्नेश. फुलर लेंथचा चेंडू होता हलक्यात लेग साईडच्या दिशेने खेळलेला फटका. मिड विकेटला तैनात असलेले मोनू चेंडूला हातातील फेकी करतील. एक धाव सहजरित्या धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आकाश. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. फुल टॉस चेंडू. नो +1 अशा अतिरिक्त 2 धावा. खेळाडूंनी पंचांकडे रेफर मागितलाय. तिसऱ्या पंचांचा रेफर स्क्रीनवरती आपण आता पाहूया रिप्लेच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग. सार्वजनिक आरोग्य खाते मुख्यालय परेल येथून स्नेहित खरात, त्याचबरोबर विशाल पवार, विजय मारू, रामजित कोरी या सर्व अतिथी पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य खाते मुख्यालय लिपिक विनोद कासारे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाराजा ग्रुपच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचच्या दिशेने. हा नो बॉल आहे. पंचांनी नो बॉलचा डिसिजन कळवलाय. स्क्रीनवर आपण पाहतोय बिमर पद्धतीचा चेंडू होता. आउटसाइड ऑफ द स्टंप खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 14. पुढील चेंडू अर्थातच फ्री हिट. पाहूया किती धावा कुठतील फ्री हिटच्या चेंडूवरती. फ्री हिटचा चेंडू. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेला खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा लागून चेंडू लीडिंग एज यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सलमान त्या ठिकाणी तैनात होते. एकच धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 15. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसरा चेंडू घेऊन रत्नेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. सुरेख गोलंदाजी हाताळतोय रत्नेश. बॅटची कडा लागून सलमानच्या अगदी बाजूने गोशांकी क्षेत्रामध्ये लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू. ओपन ग्राउंड असता तर लॉंग स्टॉप मध्ये गेला असता. एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 16. पुन्हा एकदा तोच
तेच तर्रारा गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आता फटका थोडा समोरच्या दिशेने खेळला होता. लॉंग ऑफला तैनात असलेले खेळाडू यांनी चेंडू अडवला आणि एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा पायावरती मारा केला होता. बॅटची काढा लागून चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 18. शेवटचा चेंडू रत्नेश या षटकातील हाताळेल. कशा प्रकारे हाताळेल ते पाहूया या सामन्यादरम्यान. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा मारा. फलंदाजाला जखडून ठेवलंय गोलंदाज रत्नेशने. समाचार घेतलाय त्यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 19. 8 धावा खर्च करत हे षटक हाताळलं अर्थातच रत्नेशाने. तिसरं षटक घेऊन पाहूया कोण गोलंदाजी मार्क वरती येईल. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती पाहतो तो पहिला षटक हाताळणारा गोलंदाज मन्नू. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजाला आमंत्रित केले जाते कर्णधाराकडून. तिसरं षटक घेऊन मोनू. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 20. दुसरा चेंडू चांगला फटका. चेंडू जातोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पार. येईल मोठा षटकार. वरती गणागती प्रहार कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला. 6 धावा आकाश जांगडेच्या खात्यामध्ये. टीमचं खातं अर्थातच धाव फलकावरती धाव पाहतोय आपण ती 26. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये खेळलेला फटका. सहजरित्या 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र पंचांनी 2च धावांचा इशारा दिला. धावसंख्या जाऊन पोहोचले 28. डीएन नगरचे वॉन्डर बॉय रोहन साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. झाडाला चेंडू लागून त्यांच्या हातामध्ये झेल झाला. एकाच धावेवरती रोखलंय आकाशला. फटका तर चांगला सजवला होता कव्हर सीझन मध्ये.
धाव संख्या झाली ती म्हणजे 29. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथमेश आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकाच धावेवरती रोखलंय प्रथमेशला. सिंगल वरती समाधान मानावं लागेल प्रथमेशला. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या झाली ती म्हणजे 30. नो लॉस. इथे मात्र मिसफील्ड. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता. सोपा चेंडू अडवायचा प्रयत्न होता मात्र थोडस गचाळ अशी निधी 11 नायगाव या दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. त्याचबरोबर दोन्ही गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील. थोडस रनक मध्ये गडबडले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आशिष पंडित सज्ज. पहिला चेंडू एक हळूवार पद्धतीने हाताला गेला. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सोपा रनआउट होता मात्र जोरात थ्रो दिल्यामुळे बाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. निर्धाव चेंडू होता. स्ट्राईक वरती आता आलेत आकाश जांगेड. दोन चेंडू 35 धावा. चौथा षटक प्रगतीपथावरती असताना आशिष पंडित गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. या सर्व सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपल्याला tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून YouTube वरती पाहण्यास मिळेल. पुन्हा एकदा चौथा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या हाताने खेळलेला फटका. चेंडू खाली अभि आले. वन बाउन्स चेंडू गॅदर केला. चेंडूची फेकी करतील. एक धाव सहजरित्या धावून काढली. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती लेफ्टी फलंदाज प्रथमेश. इथे मात्र आडव्या हाताने खेळलेला फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 6.
प्रथमेशच्या बॅटरीतून येतोय पहिला षटकार. खेळाडूला बदलण्यात आलेलं आहे. इथे मात्र लीडिंग एज चेंडू हवेमध्ये, मोनू चेंडूच्या खाली येतील दरम्यान 2 धावा धावून काढल्या आहेत. प्रथमेशने धावफलक थोडस जलद गतीने आपल्याला वाढताना दिसतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44. शेवटचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका होता मोंटू चेंडूच्या खाली, मात्र 2 धावा धावून काढल्या सहजरित्या प्रथमेशने. धावसंख्या झाल्या 4 षटकांच्या समाप्तीखेरीज संघाची 46. नो लॉस. बारा धावा खर्च केल्यात आशिष पंडित यांच्या या षटकामध्ये. पाहूया शेवटचं षटक घेऊन कोण येईल गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हकीम. चार षटकांच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 46. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हकीम. डावखुरे हाताचा गोलंदाज, अर्थातच लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतील पंच महेश चेंदवनकर यांचे बंधू रवी चेंदवनकर मेनला अंपायरिंग करतायत. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला धाडले. चेंडू सीमा रेषा पार येईल चौकार. 4 धावांनी सुरुवात केली षटकाराची. दुसरा चेंडू घेऊन हकीम. आता मात्र स्लोवर वन चेंडू होता, चेंडूने थोडी उसळी घेतली. खेळाडू पंचांकडे दाद मागतोय 1 फॉर दी ओव्हरची, मात्र पंचांनी फेटाळलं. दुसरा चेंडूवरती कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल हकीम. आकाश जांगेड वैयक्तिक. आकाश वैयक्तिक चौकारासह 35 धावांवरती खेळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 54. 54 धावा झालेल्या आहेत. सांग ना
त्याला विचार भाई मला काय. मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. पंडित चेंडूच्या खाली आणि एक सोप्पा झेल. चौथ्या बॉलवरती हाकीमने पुन्हा एकदा कमबॅक केलं. आकाश जांगेड याची खेळी संपुष्टात आणली. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हाकीम. चेंडू एकदम वेगवान तेज तरास टाकला होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाऊन पोटाला आदळला आणि गोशंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव बाईच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हाकीम. काय सुरेख चेंडू हातालाय. 55 धावांवरती रोखलंय. संघाचे कर्णधार, त्याचबरोबर नायगा 11 निधी 11 संघाचे कर्णधार. अजित मोहिते, आपण कुठे असाल लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. शिवडी 11चा संघाचा संघ मालक अर्थातच कर्णधार महावीर, स्टेजशी संपर्क आपण साधायचा आहे.
महावीर अजित मोहिते, निधी विलेंचे अजित मोहिते, विकेटवरती कोणी खेळू नका, साईडला बॉलिंग टाका. आजचा लॉट हा अर्थातच खुल्या गटाचा लॉट आहे. मॅच क्रमांक आपण पाहतोय तर ती ब गटातील ही पहिली मॅच. महावीर 11 मिडवा 11 देवगड या संघाकडून सलामीची जोडी. अर्थातच सलमान सोलंकी, त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला असतील शुभम यादव. यानंतरचा होणारा सामना अर्थातच निधी 11 नायगाव, त्याचबरोबर महावीर 11 शिवडी. दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण टॉससाठी इथे स्टेज जवळ येण्याची कृपा करावी. दोन्ही कर्णधार लवकरात लवकर इथे येण्याची कृपा करावी. आपण टॉससाठी वळणार आहोत लगेचच. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण गोलंदाज. पहिलं षटक हाताळेल. अर्थातच पॉवर प्लेचं षटक. जॉगिंग ट्रॅकच्या आतमध्ये सर्व खेळाडू तैनात. पहिला चेंडू गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बीट केलंय. बॅटची काढा लागून चेंडू यष्टीरक्षकाजवळच मैदानामध्ये. इम्रान गोलंदाजी मार्कवरती. दुसरा चेंडू काय सुरेख हाताळलाय. कृष्णा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल झाला. महावीर 11 शिवडी विरुद्ध निधी 11 नायगाव. महावीर 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख हाताळला. तिसरा चेंडू निर्धाव. सुरेख अशी गोलंदाजी करतोय कृष्णा. आपल्या गोलंदाजाच्या तालीवरती तो नाचवतोय फलंदाजांना. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सलमान सोलंकी फलंदाजी करतील कृष्णाला. फुल टॉस चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक चेंडू स्लीप आणि गलीच्या मध्ये ट्रॅव्हल होत असताना एकच धाव मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये खाता उघडलंय संघाचं. 4 चेंडू एकच धाव झाली आहे. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय बॅट्समननी फुल टॉसचा. तिसरे पंच अर्थातच महेश चंदवनकर हे पाहतील
आपल्या रिप्लेच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हद्वारे ही चाललेलं थेट प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून प्रथमेश परब यांची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी आमच्यासोबत जोडली गेलेली आहे. त्याचबरोबर लालबाग परिसर या परिसरात पंच म्हणून नावाजलेले असे पंच सुबोधजी गडसे सर, त्याचबरोबर रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर, डिसिजन पेंडिंग आहे. फुलटॉस चेंडू होता, भीमरची पडताळणी केली जाते. पाहूया भीमर आहे का. पंचांनी फेअर डिलिव्हरी दर्शवली आहे. कमरेच्या खाली चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना बॅट्समनच्या बॅटला एक लिडिंग एज घेऊन स्लिप आणि गलीच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल सलमान सोलंकीला. मोठा फटका काही सजत नाहीये. पाचवा चेंडू लेग स्टंप मिस करत आहे. पायचीची अपील मागितली होती पंचांकडे. लेग बायच्या स्वरूपात एकच धाव. दोन षटका पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3. नो लॉस. सुरेख षटक हाताळलं अर्थातच कृष्णा या गोलंदाजाने. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज फकीरा. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय डावखुऱ्या हाताचे गोलंदाज फकीरा. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. आकाश जांगेडचा सुरेख असा प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी, मात्र चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार. पहिला चौकार शुभमच्या बॅट मधून. छप्पन्न धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. दुसरा चेंडू घेऊन फकीरा. इथे मात्र घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न असफल ठरले. यष्टीरक्षक रोहन साळुंके त्या ठिकाणी तैनात. त्यांच्या हातामध्ये चेंडू उत्कृष्टरित्या गॅदर. डीएन नगरचे वंडर बॉय रोहन साळुंके यष्ट्यांच्या मागे. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फकीरा. काय सुरेख चेंडू हाताळत आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीची शैली देखील पाहतोय गोलंदाज फकीराची. चांगली राऊंड ऑफ ऍक्शन त्यांची आपण पाहतोय. पंचांच्या उजव्या हाताने अर्थातच ओव्हर द विकेटचा मारा करतायत. इथे मात्र पॉइंटच्या दिशेला खेळायचा प्रयत्न. चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 7. 2 चेंडू शिल्लक.
शुभमचा या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र खेळी संपुष्टात येते शुभमची. माघारी परतावं लागेल. झेलबाद झालेले आहेत. छप्पन्न धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा झाल्यात मात्र त्या 7. 49 धावांची गरज. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक. आल्या आल्या आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. संख्या झाली ती म्हणजे 12. नवीन गोलंदाजी मार्क वरती रवी भुंबक. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. खोदून काढलाय फलंदाजाने. हलक्या हाताने खेळले. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकच धाव मिळेल. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रवी भुंबक. फुलर लाईनचा चेंडू होता. फलंदाज बीट झाले आहेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता उडवायचा. असफल ठरले. डॉट बॉल. तीन चेंडू 13 धावा झालेले आहेत. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते. चेंडू अडवू शकला नाही. वेगवान गोलंदाज रवी भुंबकचा हा चेंडू लीडिंग एज बॅटची. गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना एक धाव मिळेल. एका धावेने धाव फलक वाढेल ते म्हणजे 14. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रवी भुंबक. थोडस व्हरायटी आपल्याला पाहायला मिळाली रवीच्या गोलंदाजीमध्ये. हा पाचवा चेंडू त्यांनी एकदम हळूवार पद्धतीने टाकला होता. पहिलीच बॅट फिरवून बसले फलंदाज प्रसाद. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना
इथे मात्र लॉंग ऑफला खेळलेला फटका, चेंडूची अडवणूक होईल तदरम्यान एक धाव सहजरित्या मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 41 धावांची गरज असेल. सामना अजूनही बिडबा 11 देवगडच्या हातामध्ये आहे. नवीन गोलंदाज, यंग गोलंदाज, पाहूया कोण गोलंदाजी हाताळेल. बदलापूर वरून आलेले आहेत, मॅन फ्रॉम बदलापूर, जावेद, 15 वर्ष वयोगटातील हा खेळाडू. जावेद भाईंनी त्यांना पाठवलं, माफ करा, अक्षय नाव आहे गोलंदाजाचं, 15 वर्षाखालील हा खेळाडू. पहिला चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता, पॉइंटच्या दिशेला हलक्या हाताने खेळला. एक धाव काढून दिले प्रसादने. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू होता, एकच धाव मिळेल. फकीरा त्या चेंडू खाली आले, चेंडूची अडवणूक केली, तर दरम्यान स्ट्राईक रोटेट झाली एका धावेने. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख चेंडू आकाशचा. इथे मात्र कॉड बिहाइंड झाले असते. रॉंग वन चेंडू. काय व्हरायटी पाहायला मिळते गोलंदाजाच्या. 15 वर्षाखालील खेळाडू सुरेख गोलंदाज हाताळतोय. इथे मात्र फटका फसलाय, लेग कटरचा मारा होता. पुन्हा एकदा त्याच्या हातातून कॅच सुटली आहे. कॅच सुटली तरी चालेल, मात्र मॅच त्याच्या हातात आहे. धाव संख्या जरी ती म्हणजे 19. इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका, आकाश जांगेड यांनी मात्र कोणतीही चूक न केली. विकेटचं पतन होत आहे, प्रसादला माघारी परतावं लागेल. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. शेवटचा चेंडू, काय सुरेख गोलंदाजी हाताळली अक्षयनी. शेवटचा चेंडू बॅकफुटला येऊन धाडलाय त्याला. एक सुरेख झेल टिपला गेला. हॅट्रिकची मात्र संधी असेल. ओव्हरची समाप्ती झाली. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या गोलंदाजासाठी. 15 वर्षाखालील गोलंदाज, एखाद्या तरुण मुलाला लाजवेल अशी गोलंदाजी त्याने हाताळली. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आकाश जहा.
सहा चेंडू 37 धावांची गरज. पहिला चेंडू कणकणीत षटकार येतोय. टीम मेंटॉर नितीनजी जंगम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्याला जाहीर झालेलं आहे. तिसरा चेंडू माघारी परतावा लागेल. कॉट बिहाइंड. या ठिकाणी खेळी संपुष्टात आली सलमान सोलंकीची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अब्बू. आल्या आल्या फटका भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने. पाहूया पंचांचा निर्णय काय येईल. चेंडू मैदानाच्या आतच. डॉट बॉल. धावूनच काढला नाही. धावला 1 रन धावून काढलेला आहे. एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळाली फलंदाज पॅट्रिकला. धाव संख्या झाले 27. शेवटचा चेंडू. एक चेंडू 29 धावा. जवळजवळ कांदर किंग 11 संघाने आपल्या हातामध्ये सामना मैदानाच्या आतमध्ये वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र फलंदाजांचं काही वादळ या ठिकाणी आलेलं नाहीये. शेवटचा चेंडू घेऊन इथे मात्र विजयी ठरलाय कांडर किंग्स 11 संघ. क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय होतील.